मैदान खाली करणार नाही. इथून काय हलत नाही, आम्ही अजिबात हलणार नाही. इथून आरक्षण मिळेल अजिबात हलणार नाही. किती बी काही होऊ द्या, इथून हलणार नाही आम्ही. भूमिका काय असणार आहे? आम्ही हल्ला नाही तर परभणी आलो, परभणीहून आरक्षण घेतल्याशिवाय हल्ला नाही आम्ही. परभणी हलत नाही. त्याला काय इशारा असणार आहे? जोपर्यंत पाटील बोलत नाही तोपर्यंत हलणार नाही. कोणाला त्रास देणार नाही, आम्ही कोणाला काय नाही, फक्त आम्ही आमचं आरक्षण घेणार. आम्ही मुंबईवाला त्रास देणार नाही, आम्ही फक्त आरक्षण घेणार. अजून देखील आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. काय काय मागण्या असणार आहे? काय भूमिका आहे? काय मागण्या, काय भूमिका आहे? आरक्षण पाहिजे आम्हाला. आरक्षण जोपर्यंत भेटत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. गेलो तर आरक्षण घेऊन जाणार, नाही तर मरणार. कोर्ट सांगते 3:30 वाजेपर्यंत तुम्ही मैदान खाली करा असं सांगितलंय. कोर्ट हायकोर्टातून आलंय. कोण सांगितलंय? हायकोर्ट हायकोर्ट बघू 3:30 नाही, 3:30 वाजता थांबलं तर चालेल इथं, पण आम्ही जाणार नाही. हायकोर्ट नाही, कोणी सांगितलं? हायकोर्टाचं पालन करू, आम्ही हायकोर्टाचं पालन करू, पण आम्ही जाणार नाहीत. आम्ही हायकोर्टाचं पालन करू, पण आम्ही जाणार नाही. गॅजेट आहे माझ्याकडे, हे बघा, हे बघा, हे कधीच आहे हे दाखवा. तरी आम्हाला कुणबी दाखला नाही देत. आम्ही सगळे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून इथं गोळा झालो एकदा आरक्षणासाठी, आणि सर आम्हाला आरक्षण भेटलं नाही. जोपर्यंत म्हणून दादा आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलत नाही. गेले 67 वर्ष हे शासन मराठ्यावर जास्तीचे हे करत आहे. त्याला कोणत्याही पद्धतीने आरक्षण मिळायला हवं आहे. आज सर्व जाती धर्माची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि मराठा समाजात दुभंगत पावत आहे. त्यामुळे याला आरक्षणाची नितांत गरज आहे. 1940चा पुरावा आहे. कुणबी दाखला देत नाहीत. माझी जमीन तलावमध्ये गेलेली आहे. मैदान खाली करणार का साहेब? 3 वाजेपर्यंत नाही करणार. आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली करणार नाही. सिद्धेश आपण बघू शकतो एकीकडे हायकोर्टाची टिप्पणी सुरू आहे, तर दुसरीकडे जे आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी आहे आणि थेट आम्ही हायकोर्टापर्यंत जे आहे ते आम्ही मानत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे बोलतील तीच आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील जे शब्द देतील तोच आम्ही ऐकू असं म्हणण्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते देखील आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आदेश समाजाला येत नाही तोपर्यंत समाज हे ठिकाण सोडणार नाही अशी संताप्त प्रतिक्रिया जी आहे ते ठिकाणी दिल्याच्या पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे आता मोठा या ठिकाणी जे आहे ते समाज या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.